नमस्कार. राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटल्यांची जलद गतीने सुनावणी करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 28 पैकी 14 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर फौजदारी खटले दाखल दाखल झालेले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ वकील विजय हंसारिया यांनी दिलेली आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 14 मुख्यमंत्र्यांची नावे व त्यांच्यावर किती खटले दाखल झालेले आहेत, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर सुरू करू आपल्या व्हिडिओला. माहितीनुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर सर्वाधिक 89 फौजदारी खटले दाखल झालेले आहेत. त्यानंतर आहेत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी यांच्यावर 29 फौजदारी खटले दाखल झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्यावर प्रत्येकी 19 खटले दाखल झालेले आहेत. तर केरळचे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांच्यावर 18 फौजदारी खटले दाखल झाल्याची कोर्टात माहिती समोर आलेली आहे. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर 5 फौजदारी खटले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्कू यांच्यावर प्रत्येकी 4 फौजदारी खटले आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरही प्रत्येकी 2-2 खटले आहेत. या रिपोर्टमध्ये सिक्कीमचे मुख्यमंत्री पी.एस. तमांग, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावर प्रत्येकी एक फौजदारी खटला दाखल झाला असल्याचं सांगण्यात आलेले आहे. हंसारिया यांच्या 96 पानी रिपोर्टमध्ये गंभीर गुन्हे दाखल असणारे सर्वाधिक आमदार पश्चिम बंगालमधील आहेत. इथं 292 पैकी 170 जणांवर गुन्हे नोंद आहेत. त्यानंतर केरळमध्ये 57%, आंध्र प्रदेशमध्ये 56%, तेलंगणामध्ये 49%, तर झारखंड आणि ओडिशामध्ये 45%, बिहारमध्ये 42%, महाराष्ट्रात 40% आणि मग उत्तर प्रदेशचा नंबर येतो. लोकसभेत 170 खासदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तेलंगणातील 17 पैकी 11 खासदार, केरळमधील 21 पैकी 11, बिहारमधील 40 पैकी 19, उत्तर प्रदेशमधील 80 पैकी 34, महाराष्ट्रात 48 पैकी 17, पश्चिम बंगालमधील 42 पैकी 16 आणि आंध्र प्रदेशमधील 25 पैकी 9 खासदारांविरोधात गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान जुलै 2026 पर्यंत आजी माजी खासदार आमदार यांच्या विरोधात 4192 फौजदारी खटले सुनावणीत प्रलंबित आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 1171 खटले आहेत. राज्यसभेतील 233 पैकी 75 खासदारांविरोधात खटले आहेत. त्यापैकी 40 प्रकरणात संबंधित दोषीला 5 किंवा जास्त वर्षाची शिक्षा होऊ शकते. आमदार खासदार विरोधात प्रलंबित खटले विशेष कोर्टात सुनावणी द्यावी आणि हायकोर्टाकडून या खटल्यावर देखरेख ठेवली जावी, अशी मागणी याचिकेतून सुप्रीम कोर्टात केली आहे. तर ही होती आजची माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.